नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. प्रेग्नन्सीच्या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यावरती चर्चा करत आहोत. या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्यामध्ये, बाळामध्ये काय चेंजेस होतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करून सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. तर माझ्या मागच्या भागामध्ये आपण प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरात काय बदल होतात आणि बाळामध्ये काय बदल होतात हे जाणून घेतलं आहे. प्रेग्नन्सीच्या या 5व्या महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण समजून घेणार आहोत की तुम्ही 5व्या महिन्यामध्ये स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर तुम्हाला काय काय तपासण्या या 5व्या महिन्यात सांगू शकतात, कुठली महत्वाची तपासणी या 5व्या महिन्यात आवश्यक असते आणि तुम्ही कुठली औषधं या महिन्यामध्ये घेणं आवश्यक असतं याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहिली गोष्ट की तुम्ही स्वतःची काळजी 5व्या महिन्यामध्ये काय घ्याल. तर आता सगळ्यात महत्वाचं, 5व्या महिन्यापर्यंत तुमचं बाळ हे ऑलमोस्ट बनून तयार झालेलं असतं आणि इथून पुढे बाळ फक्त वजनाने वाढणार असतं आणि त्यामुळे या 5व्या महिन्यापासून तुमचा आहारामधला बदल खूप आवश्यक असतो, कारण की इथून पुढे बाळाची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वाढलेली असते आणि ती तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यातून कंप्लीट करणं आवश्यक असतं. म्हणजे काय की तुम्ही डबल खावं असं बिलकुल अपेक्षित नाहीये, पण तुम्ही चांगला न्यूट्रियंट आहार घेणं खूप आवश्यक असतं, सर्वांगीण आहार घेणं आवश्यक असतं. तर याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होईल, बाळाच्या आजूबाजूचं पाणी सुद्धा मेंटेन राहील. तर याच्यासाठी तुम्ही रोज तुमच्या आहारामध्ये 1 ग्लास ताक किंवा नारळ पाणी किंवा दही अशा गोष्टी किंवा लिंबू पाणी अशा गोष्टी घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमची अँटीऑक्सिडंटची, न्यूट्रियंटची आणि मिनरलची रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी तुम्ही 5व्या महिन्यापासून ड्रायफ्रुट्स खाणं सुरू करणं खूप आवश्यक असतं. ऍटलिस्ट मूठभर ड्रायफ्रुट्स प्रत्येक दिवशी तुम्ही खायला पाहिजे. मग याच्यामध्ये शेंगदाणे असू शकतात, अंजीर असू शकतात 2-3 खजूर, 4-5 बदाम, 4-5 काजू, अक्रोड असं जे काही तुम्ही अफोर्ड करू शकता त्या ऍटलिस्ट मूठभर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेणं अत्यंत आवश्यक असतं. नंतर दिवसभरात तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळा आहार घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर दुपारचं लंच, संध्याकाळी 4 वाजता एखादं फ्रूट आणि रात्रीचं जेवण हलकं, असं हे व्यवस्थित 4 वेळा तुम्ही जेवणं आवश्यक असतं. तुमच्या जेवणामध्ये वरण भात, भाजी पोळी, सलाद ह्या सगळ्या गोष्टी घेणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्वांगीण आहार मिळेल. दिवसभरात ऍटलिस्ट 1 ते 2 सीझनल फ्रूट खाणं तुम्ही गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमची मिनरल, न्यूट्रियंट्स आणि विटामिनची जी कमतरता आहे ती पूर्ण होईल. तर अशा प्रकारे 5व्या महिन्यातला आहार खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर 5व्या महिन्यात बऱ्याच जणांना थोडी ऍसिडिटी जाणवायला लागू शकते, अपचन होतं, त्यामुळे तुमच्या जेवणामध्ये व्यवस्थित हायड्रेशन म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पिणं, तुमचं पचन सुधारण्यासाठी तुम्ही दही वगैरे खाणं सुद्धा आवश्यक असतं. आता यानंतर जेवणाबरोबरच तुम्ही स्वतःची हालचाल करणं म्हणजे तुमचे एक्सरसाइज सुरू करणं सुद्धा खूप गरजेचं असतं, कारण की आता या महिन्यापासून तुमचं बाळ हे गर्भपिशवीमध्ये पक्क झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही व्यायाम जरूर सुरू करू शकता. आणि जर 5व्या महिन्यापासूनच तुम्ही स्वतःची हालचाल व्यवस्थित ठेवली, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं, तर मग 9व्या महिन्यापर्यंत तुम्ही ते मेंटेन करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हायला सुद्धा फायदा होऊ शकतो. तर 5व्या महिन्यापासूनच तुम्ही हलके फुलके व्यायाम करणं, योगाचे काही एक्सरसाइजेस करणं, इव्हन सूर्यनमस्कार करू शकता, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस ज्यांनी तुमचे जे पेल्विक मसल्स आहेत म्हणजे डिलिव्हरीसाठी जे तुम्हाला उपयोगी पडतात ते मसल स्ट्रेंथन करण्यासाठीचे जे व्यायाम असतात, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस, ते तुम्ही करणं, जसं बटरफ्लाय झालं, स्क्वॅट झालं, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही 5व्या महिन्यापासून हळूहळू सुरू करायला पाहिजे असतात, जेणेकरून तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतील. त्याचबरोबर श्वासाचे व्यायाम करणं सुद्धा खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमची ऑक्सिजनची मात्रा चांगली राहील आणि बाळाला चांगला रक्तपुरवठा होईल. आता प्रेग्नन्सीच्या 5व्या महिन्यामध्ये अजून एक काय गोष्ट घडते की गर्भाशयाचा आकार बऱ्यापैकी वाढलेला असतो, तुमचं पोट दिसायला लागतं आणि हे जे गर्भाशयाचं वजन आहे ते गर्भाशयाच्या एक्झॅक्ट मागे असलेल्या ज्या धमन्या असतात महत्वाच्या, एओर्टा किंवा व्हेना कावा, जे की शरीराच्या खालच्या भागातलं ब्लड हृदयापर्यंत वाहून घेऊन जात असतात, त्यांच्यावरती प्रेशर येतं डायरेक्टली आणि त्याच्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा म्हणजे आईच्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे अनुषंगाने त्याच्यासोबतच मग बाळाला होणारा रक्तपुरवठा सुद्धा कमी होऊ शकतो आणि सडन आईचं म्हणजे बीपी कमी होऊ शकतं रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे, म्हणजे एओर्टा आणि व्हेना कावावरती प्रेशर आल्यामुळे. त्यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते, त्यांना बॅकएक होऊ शकतं आणि त्याचबरोबर बाळाला सुद्धा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. आणि म्हणून चौथ्या महिन्याच्या एंड पासून किंवा 5व्या महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्ही डाव्या कुशीवर झोपणं सुरू करणं खूप महत्वाचं असतं. आता ह्याच कारणामुळे म्हणजे बाळाचं जे गर्भपिशवीचं वजन वाढलेलं असतं त्याच्यामुळे
पायावरती जर का तुम्ही खूप वेळ खुर्चीवर बसत असाल किंवा पाय मोकळे सोडून खाली बसत असाल किंवा खूप वेळ उभं राहून काम करत असाल तर तुमच्या पायावर सूज सुद्धा यायला सुरुवात होऊ शकते. आणि म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही कंटिन्युअस 1-1.5 तास उभं न राहता मध्ये मध्ये अर्ध्या तासाने पाऊण तासाने थोडंसं वॉकिंग करणं किंवा तुम्ही कंटिन्युअस बसून काम करत असाल तर पायाखाली काहीतरी घेणं की जेणेकरून पाय तुमचे सरळ रेषेमध्ये राहतील. रात्री झोपताना पायाखाली उशी घेणं, अशा गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून तुमच्या पायावरती सूज येणार नाही. तर ही झाली की तुम्ही 5व्या महिन्यामध्ये स्वतःबद्दल काय काळजी घ्याल. या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या कुठल्या तपासण्या तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात. तर आता जसं की हिमोग्लोबिनची तपासणी किंवा शुगरची तपासणी, थायरॉइडची तपासणी ही जर तुम्ही आधी केली असेल आणि याच्यात काही अबनॉर्मॅलिटी असेल, जसं तुमचं हिमोग्लोबिन पहिल्या 2-3 महिन्यांमध्ये कमी होतं, तर ती तपासणी तुम्हाला डॉक्टर पुन्हा रिपीट करायला सांगू शकतात. किंवा तुम्ही डायबिटीज असाल तर तुम्हाला शुगर पुन्हा रिपीट चेक करायला लागू शकते. किंवा जर तुमची थायरॉइडची काही अबनॉर्मॅलिटी आली असेल पहिल्या 2-3 महिन्यामध्ये तर थायरॉइडची टेस्ट सुद्धा आता आणि त्यामुळे थायरॉइडच्या काही गोळ्या तुम्हाला चालू असतील तर ती थायरॉइडची रिपीट तपासणी तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये डॉक्टर पुन्हा सांगू शकतात. जर ह्या सगळ्या तपासण्या तुम्ही आधी केल्या असतील आणि त्या नॉर्मल असतील तर शक्यतो 5व्या महिन्यामध्ये कुठलीही रक्ताची तपासणी आम्ही तुम्हाला सांगत नाही. तर 5व्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तपासणी असते ती म्हणजे 5व्या महिन्याची सोनोग्राफी, व्यंगांची सोनोग्राफी, ज्याला आम्ही अॅनॉमली स्कॅन असं म्हणतो. तर हा जो सोनोग्राफी आहे हा साधारण आपण 18 ते 22 आठवड्याच्या मध्ये केला पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली 5व्या महिन्याच्या मध्यापासून ते 6व्या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत किंवा 6व्या महिना लागल्यानंतर आपण ही सोनोग्राफी करतो. तर याच्यामध्ये ही प्रॉपर रेडिओलॉजिस्ट करूनच करणं आवश्यक असतं. ह्या सोनोग्राफीला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो, कारण की डॉक्टरांना सगळे अवयव बारीक-सारीक चेक करायचे असतात. बाळाची वर व्यवस्थित तयार झाली आहे का? त्याची पोझिशन कशी आहे? वरपासून बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का? तुमच्या गर्भपिशवीला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का? ज्याला आपण युट्राइन आर्टरी डॉपलर म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी या सोनोग्राफीमध्ये बघितल्या जातात. बाळाचे तर सगळे अवयव चेक केले जातात, जसं की बाळाचं लिव्हर डेव्हलप झालंय का? किडनी काम करतेय का? ब्रेन डेव्हलप आहे का? हृदयाचे ठोके बरोबर आहेत का? हृदयाचे सगळे फ्लॅप व्यवस्थित बनलेत का? असं सगळे बारीक-सारीक सगळे अवयव, अगदी हातापायाचे सगळे बोन्स, नंतर हातापायाची बोटं इथपर्यंत बारीक सगळ्या गोष्टी ज्या सोनोग्राफीमध्ये दिसू शकतात, म्हणजे स्ट्रक्चरल गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात. बऱ्याच ऑर्गनचं फंक्शन सुद्धा व्यवस्थित चालू आहे की नाही, म्हणजे किडनीचं युरिन व्यवस्थित तयार होतंय की नाही, हार्टचे व्हाल्व व्यवस्थित काम करतायत की नाही, ह्या सगळ्या सुद्धा म्हणजे जे आता ऍडव्हान्स मशीन आलेत याच्यामध्ये या सुद्धा गोष्टी बघितल्या जातात. तर अशी सगळी डिटेल सोनोग्राफी ही 5व्या महिन्यात केली जाते. याच्यामध्ये जवळजवळ आपण 95 ते 99% बाळामधले व्यंग डिटेक्ट करू शकतो आणि त्यामुळे ही महत्वाची सोनोग्राफी असते. आधीच्या सोनोग्राफी जरी तुमच्याकडून राहिल्या असतील तरी ही सोनोग्राफी तुम्ही बिलकुल मिस करणं अपेक्षित नसतं. ही सोनोग्राफी अतिशय आवश्यक असते. आता या सोनोग्राफी नंतर एक रक्ताची तपासणी सुद्धा डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. जी गुणसूत्रांची काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का ही बघण्यासाठी आम्ही करतो, ज्याला आम्ही क्वाड्रपल मार्कर म्हणतो. युजुअली डबल मार्कर, जे मी तुम्हाला माझ्या प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले की एनटी स्कॅन सोबत आम्ही तुम्हाला डबल मार्कर सांगत असतो. जर कदाचित काही कारणास्तव तुम्ही तो डबल मार्करची टेस्ट केली नसेल किंवा त्या डबल मार्करच्या टेस्टमध्ये किंवा आत्ताच्या सोनोग्राफीमध्ये काही अबनॉर्मॅलिटी, डॉक्टरांना काही शंका असेल बाळाच्या काही डेव्हलपमेंट बद्दल, तर डॉक्टर तुम्हाला ही टेस्ट सांगू शकतात. ही एक रक्तांचीच टेस्ट आहे. या रक्ताच्या म्हणजे आईच्या रक्तामधून आपण काही हॉर्मोनची, काही घटकांची तपासणी करतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला अंदाज लागू शकतो की बाळामध्ये काही व्यंग असू शकतो का. सगळ्यात महत्वाचा डाऊन सिंड्रोम किंवा एडवर्ड सिंड्रोम असे काही सिंड्रोम असतात कॉमन, जे आपण या क्वाड्रपल मार्करद्वारे डिटेक्ट करू शकतो. तर तुमचं म्हणजे जर महिलेचं वय 35 म्हणजे 30-35 पेक्षा जास्त असेल किंवा आधी काही व्यंग असलेलं बाळ जन्माला आलं असेल तुम्हाला, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री असेल, किंवा आत्ताच्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांना काही डाऊट असेल, तर डॉक्टर तुम्हाला ही क्वाड्रपल मार्कर नावाची टेस्ट सांगू शकतात. ही सुद्धा 16 ते 22 आठवड्यांमध्येच, 18 ते 22 आठवड्यामध्ये साधारण डॉक्टर तुम्हाला करायला सांगू शकतात. त्याचबरोबर सोनोग्राफी करत असतानाच जर आपल्या असं लक्षात आलं की गर्भपिशवीच्या मुखाची लांबी म्हणजे सर्वायकल लेंथ कमी आहे किंवा ते ओपन आहे असं काही आपल्याला वाटलं, किंवा तुम्हाला पहिली हिस्ट्री असेल की तुमचं 4थ्या महिन्यामध्ये अचानक अबॉर्शन झालं होतं, तर असं काही असेल आणि आत्ता पण सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीच्या मुखाची लांबी म्हणजे सर्वायकल लेंथ कमी आली असेल, तर डॉक्टर 16 ते 22 आठवड्यामध्ये म्हणजेच ह्या 5व्या महिन्यातच तुम्हाला गर्भपिशवीला टाका देण्यासाठी म्हणजे सर्वायकल स्टिच ही प्रोसिजर सुद्धा सांगू शकतात. आता त्याचबरोबर हा क्वाड्रपल मार्कर किंवा जे काही आपण अॅनॉमली स्कॅन केलाय याच्यामध्ये बाळामध्ये काही व्यंग असल्याची शक्यता जर आम्हाला आढळली, किंवा तुम्हाला पहिलं कधी व्यंग असलेलं बाळ जन्माला आलेलं असेल आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की त्या बाळामध्ये पर्टिक्युलर हा व्यंग होता, तर तो व्यंग या बाळामध्ये नाहीये ना,
हे तपासण्यासाठी आजकाल एक ऍडव्हान्स म्हणजे अॅम्निओसेंटेसिस नावाची तपासणी म्हणजे ज्याला आपण गर्भजल तपासणी म्हणतो ती आपण करतो आणि ती सुद्धा यावरती डिटेल चर्चा आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये करू. पण ती तपासणी सुद्धा ह्या 5व्या महिन्यामध्ये डॉक्टर तुम्हाला करायला सांगू शकतात. तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाच्या तपासण्या ह्या 5व्या महिन्यामध्ये डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि त्यामुळे 5व्या महिन्यांची डॉक्टरांची व्हिजिट तुम्ही बिलकुल मिस करता कामा नये, अजिबात चुकवता कामा नये. आता 5व्या महिन्यामध्ये कुठली कुठली औषधं तुम्ही घेणं आवश्यक आहे. तर जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 3रा महिना संपला आणि 4था महिना लागला की आम्ही तुम्हाला रक्तवाढीचे म्हणजे आयर्नची टॅबलेट सुरू करतो हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी. नंतर कॅल्शियमची गोळी सुरू करतो. तर हे आयर्न आणि कॅल्शियम तर तुम्ही कंटिन्यू करायलाच पाहिजे असतं 5व्या महिन्यामध्ये. साधारण आयर्नची 1 गोळी आम्ही तुम्हाला खायला सांगतो. कॅल्शियमचा 1000 mg चा डोस आवश्यक असतो. तर कधी कधी डॉक्टर तुम्हाला सकाळ संध्याकाळ कॅल्शियम घ्यायला सांगू शकतात. बऱ्याच वेळा मल्टीव्हिटॅमिनची गोळी सुद्धा बरेच डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात. प्रोटीन पावडर सुद्धा 5व्या महिन्यापासून आपण सुरू करतो. तर ह्या अशा प्रकारची गोळ्या औषधही तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात. आता 5व्या महिन्यामध्ये अजून एक महत्त्वाचं काही इंजेक्शन म्हणजे जे काही लसीकरण असतं, डोस असतात घेण्याचे ते की 4थ्या महिन्याच्या शेवटी म्हणजे 16व्या आठवड्यात आम्ही पहिलं टीटीचं इंजेक्शन तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर एक 5 ते 6 आठवड्यानंतर म्हणजे 5व्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला दुसरं टीटीचं इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, धनुर्वाताचं इंजेक्शन. त्याचबरोबर आजकाल म्हणजे कोविड काळापासून आम्ही इन्फ्लुएन्झाचं वॅक्सिन सुद्धा बऱ्याच महिलांना रुटीनली देतो की जे घेण्यासाठी इंटरेस्टेड असतात त्यांना फ्लूचं वॅक्सिन सुद्धा 16 ते 20 आठवड्यांमध्ये आपण महिलांना देतो की ज्याच्यामुळे तुम्हाला व्हायरल म्हणजे जे वारंवार व्हायरल इन्फेक्शन होतात ते कमी होऊ शकतात. ते झाले तरी त्याची सिव्हिअरिटी कमी राहू शकते. तर अशा प्रकारे हे टीटीचं इंजेक्शन आणि फ्लूचं वॅक्सिन सुद्धा 5व्या महिन्यामध्ये तुम्ही घ्यायला हवं असतं. तर मला असं वाटतं की 5व्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या तपासण्या करायला पाहिजे आणि डॉक्टर तुम्हाला काय काय औषधं सांगतात याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा केली आहे. बऱ्यापैकी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जर आमचा चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा. धन्यवाद.